नमस्कार, आर्य न्यूज देख रहे हैं आप। मैं हूं आपके साथ पल्लवी सिंह। आप महाराष्ट्र की शुरुआत करेंगे नागपुर से, जहां प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के काफिले को विदर्भवादी लोगों ने अलग विदर्भ की मांग को लेकर एक बैनर दिखाया है। बता दें आपको कि अलग विदर्भ राज्य की मांग को लेकर अक्सर ही विदर्भवादी आंदोलन किया जा रहा है, और ऐसे में आज भी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के एक दिवसीय दौरे के समय विदर्भवादी लोगों ने अलग विदर्भ की मांग करने को लेकर एक बैनर प्रधानमंत्री के काफिले को दिखाया है। विदर्भ राज्य आंदोलन समितीचे सातत्याने विदर्भ राज्यासाठी आंदोलने सुरू आहे आणि अशा याच्यात आम्ही 7 एप्रिल 2022 ला आता 8 महिन्या अगोदर दिल्लीला गेलो आणि दिल्लीला जाऊन आम्ही प्रधानमंत्र्यांशी भेटण्याची वेळ मागितली। हजार लोक गेल्यानंतरही प्रधानमंत्री आम्हाला न भेटता निघून गेले आणि तिथून त्यांनी 2 खासदारांना पाठवलं, परंतु विदर्भाचा प्रश्नांना हे ऐकायला तयार नाही। विदर्भाची जनता आजच्या परिस्थितीत त्रस्त आहे। जनतेजवळ आज जनतेचा विश्वासघात झालेला आहे। 2014 ला यांनी निवडणुकीच्या वेळेस राज्यात आणि केंद्रात आमची सत्ता येईल तर आम्ही विदर्भ राज्य देऊ, परंतु आज ज्या प्रकारे आत्महत्या होत आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे, इथे सिंचनाचे प्रश्न सुटत नाही, इथे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात होत आहे आणि पलायन होत आहे, पण यावर एकही आमदार एकही खासदार विदर्भाचा बोलायला तयार नाही। अशा याच्यात आम्ही आमचं रडणं गडणं जे आहे ते प्रधानमंत्र्याला सांगण्याकरता इथे आलो होतो आणि त्यांना आम्ही सांगून राहिलो होतो का विदर्भ राज्य आर्टिकल 3 नुसार हे केंद्र शासित केंद्रही देऊ। और महाराष्ट्र के पुणे जिले के पिंपरी चिंचवड शहर में महाराष्ट्र के कैबिनेट मंत्री चंद्रकांत पाटिल पर डॉक्टर बी.आर. अंबेडकर और महात्मा ज्योतिबा फुले पर उनकी टिप्पणी को लेकर स्याही फेंकी गई है। इस मामले में महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा है कि बहुत ही दुखद घटना है ये, और चंद्रकांत पाटिल ने जो बात कही थी उसका अर्थ समझना चाहिए था। उसका अर्थ ये था कि डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर या कर्मवीर भाऊराव पाटिल ने कभी भी सरकार से अनुदान मांगकर संस्थाएं नहीं चलाई। उन्होंने लोगों की शिक्षा की व्यवस्था समाज से पैसे खड़ा कर और दानवीर लोगों को साथ में लेकर की है, मगर उनके शब्दों को पकड़कर इस तरह की घटना करना बहुत गलत है। अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची गोष्ट आहे। खरं म्हणजे त्यांच्या वाक्यातला एखादा शब्द चुकला असेल तरी त्या वाक्याचा आशय घेतला पाहिजे, आणि माध्यमांनाही माझी विनंती आहे की पूर्ण वाक्य दाखवून वाक्याचा आशय न दाखवता केवळ चुकलेला शब्द दाखवणं हे योग्य नाहीये। अर्थात मी काही माध्यमांना दोष देत नाही, पण मला असं वाटतं की जे लोक अशा प्रकारचं कृत्य करतायत, आंदोलन करतायत, त्यांनी ते वाक्य नीट ऐकलं पाहिजे, त्याचा आशय समजून घेतला पाहिजे, आणि जो शब्द खटकणारा शब्द आहे त्याबद्दल त्यांनी खुलासाही केलाय, माफी मागितली आहे, सगळं केलंय। त्यानंतर अशा प्रकारे टार्गेट करणं हे अतिशय चुकीचं आहे। चंद्रकांत दादांचं वक्तव्य एवढंच होतं की आज लोक अनुदानाच्या मागे लागतात, पण त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा कर्मवीर भाऊराव पाटील असतील यांनी सरकारच्या अनुदानाच्या मागे न लागता जनतेतनं पैसा उभा करून शिक्षणाची व्यवस्था उभी केली। त्यामुळे मला असं वाटतं हा आशय लक्षात घेतला पाहिजे, आणि अशा प्रकारचे चुकीच्या पद्धतीनं टार्गेट करणं हे अतिशय अयोग्य। उद्धव ठाकरेंचं विधान आहे की सीमा प्रश्न जर सोडवता येत नसेल तर समृद्धी मार्गाला बाळासाहेबांचं नाव देण्याचा काही अधिकार नाही। मला असं वाटतं की सीमा प्रश्न कालच तयार झाला आणि आमचं सरकार जे 6 महिन्यापूर्वी आलं त्यामुळे सीमा प्रश्न तयार झाला आहे। अशा प्रकारचे वक्तव्य हे या ठिकाणी देणं चाललेलं आहे। माझा प्रश्न असा आहे की आपणही होतात 2.5 वर्ष, काय केलं सीमा प्रश्नाचं? कुठली केस आपण लावून घेतली? काय त्या संदर्भात एकतरी प्रगती केली का? वर्षानुवर्ष चाललाय, गंभीर आहे। और बीजेपी के पूर्व सांसद किरीट सोमैया ने एफआईआर रजिस्टर होने के 100 दिन बाद भी जंबो कोविड सेंटर घोटाले की जांच शुरू नहीं करने पर आपत्ति जताई है। किरीट सोमैया ने मांग की है कि मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री को जंबो कोविड सेंटर की जल्द से जल्द जांच शुरू करनी चाहिए। संजय राउत के पार्टनर सुजीत पाटकर की कंपनी को 100 करोड़ का ठेका मिला था, और इसी दौरान आपको बता दें कि ठेके में कई करोड़ का भ्रष्टाचार किया गया। मुंबई महापालिका जम्बो कोविड सेंटरचा तपास अजून सुरूच झाला नाही। एफआयआर ला 100 दिवस झाले। मुंबई महापालिका यांनी अजूनपर्यंत पोलिसांना एकही कागदपत्र दिलेले नाही। मी मुख्यमंत्री
व उपमुख्यमंत्री यांना विनंती केली आहे की त्यांना तपास त्वरेने व्हावा असे आदेश द्यावे. संजय राऊत यांचे पार्टनर सुजित पाटकर यांना 100 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता. तपास व्हायलाच हवा. और पिपरी चंचवाड़ में स्याही फेंके जाने के मामले को लेकर इस घटना के बाद मंत्री चंद्रकांत पाटिल ने पत्रकारों से बात की और कहा कि मेरे साथ ऐसी घटना पहली बार हुई है, हम किसी के भी खिलाफ कोई कानूनी कार्रवाई नहीं करेंगे. आगे उन्होंने कहा कि मैंने अपनी पुलिस सुरक्षा भी हटवा दी है और मैं बिल्कुल भी डरा नहीं हूं. हिम्मत है तो मेरा सामना करो. डोळ्यात अश्रू बिश्रू काय आलेले नाहीये. माझ्या डोळ्यामध्ये मी ड्रॉप्स टाकले. माझ्या डोळ्यामध्ये एका डोळ्यामध्ये एक मोठं ऑपरेशन झालं असतं, मी त्याची काळजी घेतो. त्यामुळे मी लगेच ते ड्रॉप टाकले. ते ड्रॉप टाकल्यानंतर काही कचरा बिचरा असेल तर निघतो. मी रडणारा माणूस नाही, मी लढणारा माणूस आहे. तुम्ही बघत राहा की या सगळ्या विषयामध्ये जशास तसं म्हणजे मारामाऱ्या करून नाही, परंतु त्यांना माफी मागायला लागेल, त्यांना दिलगिरी व्यक्त करायला लागेल. आता बोलावं ना विरोधी पक्षाच्या नेत्यांनी, राष्ट्रवादीच्या, शिवसेनेनी की हे असं अशी झुंडशाही चालू देणार आहात का? तुम्ही या झुंडशाहीचा निषेध करणार आहे की नाही? अजितदादांना माझं खुलं आव्हान आहे. आव्हान म्हणजे अपील. पुन्हा जरा चुकीचे अर्थ लावाल तुम्ही. आव्हान म्हणजे आव्हान, आव्हान म्हणजे चॅलेंज नाही. आव्हान म्हणजे अपील करतो मी अजित पवारांना. निंदा करायची, माझ्याबद्दल काय बोलायचं तर बोला, घटनेची निंदा करा. मी उद्धवजींना विनंती करतो, मी उद्धवजींना अपील करतो की तुम्ही निंदा करा या घटनेची. आज चंद्रकांत पाटील जर चळवळीतला म्हणे घाबरत नाही यार, गिरणी कामगाराचं बोला घालवायचं काय मला, पण तुमच्यावर असं बेतलं तर केवढ्याला पडेल तुम्हाला. उद्धवजींना अपील करतो, पवार साहेबांना करतो, अजितदादांना करतो, नव्याने ज्या खूप बोलतायत त्या सुषमाताई अंधारेंना करतो की ताई हे तर म्हणा की ही घटना बरोबर झाली नाही. चुकीचे पांडे पडलेले आहेत. दादा सकाळपासून अशा पद्धतीने हल्ला होईल हे पोलिसांना माहित होतं, बंदोबस्त होता, तरी पोलिसांना दोष देण्याचं काही कारण नाही. मी पोलिसांना दोष देणार नाही. असं आहे की पोलिसांनी सुद्धा कोणाकोणावर लक्ष ठेवायचं. प्रचंड मोठ्या संख्येने कार्यकर्ते आले होते, त्यांनाही असं वाटत होतं, कार्यक्रमालाही आले होते आणि त्यांना असं वाटत होतं की आपल्या नेत्याचं प्रोटेक्शन केलं पाहिजे. पोलीस असल्यामुळे काय झालं, आता त्यात कार्यकर्ता कोण आणि असा बदमाश कोण हे कळणार कसं? आणि पोलिसांना दोष देण्याचं कारण नाही. माननीय देवेंद्रजीने विनंती केलेली आहे की बा कोणा. और पिंपरी चिंचवाड़ में कल रात को एक कार्यक्रम के दौरान मंत्री चंद्रकांत पाटिल पर दरअसल स्याही फेंकी गई और इस घटना को कांग्रेस ने भी गलत कहा है. कांग्रेस में प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने इसे गलत बता दिया है. कहा गया कि महाराष्ट्र के महापुरुषों के प्रति विवादित बयान देने की प्रथा भाजपा नेताओं ने लाई है, जो कि गलत है. त्यांनी ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाची 5दा माफी मागितली अशा पद्धतीचं वक्तव्य केलं, तर आता याच्यापेक्षा स्पष्टीकरण काय देणार आहे भारतीय जनता पार्टी? आणि भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या दैवतांचा अवमान करण्याचं काम सुरू केलेलं आहे, याला ते आता नाकारू शकत नाही. कितीही स्पष्टीकरण, विपर्यास वगैरे हे शब्द भारतीय जनता पार्टीजवळ आहेत, ते बोलतात आणि नंतर विपर्यास सांगतात, हे आता चालणार नाही. आणि राज्यातलं सरकारचं जबाबदारी आहे कायदा सुव्यवस्था सांभाळायची, पण सरकारच आणि सरकारचे मंत्री आणि सरकारचे आमदार हेच कायदा सुव्यवस्था बिघडवतात आहेत आणि महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करताय. अशा पद्धतीचं चित्र होत असेल आणि राज्याचे गृहमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अगर त्याला सपोर्ट करत असतील तर ही निंदनीय आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने अशा पद्धतीचे वक्तव्य होत आहे, वाचाडवीर म्हणूनही आरोप होत आहे का? बघा, ज्यांनी दुसऱ्यांवर काय आरोप करायचे, भाजपला बिलकुल कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. कारण की लोकशाहीची लक्तरे टांगवायचं हे भाजपजवळ आता त्यांना सगळे अधिकारच मिळालेले अशा पद्धतीचे ते वागतात, देशात असो की राज्यात असो. त्याच्यामुळे हे वाचाडवीर जे आहेत ते भाजपचे ते वाचाडवीर नाही आहेत, ते स्वातंत्र्यवीर आहेत असं त्यांना ते उपमा देतात. आणि म्हणून अशा लोकांबद्दल वक्तव्य करणं काही आम्हाला आमच्याही स्वभावालाही पटत नाही. हे काँग्रेसचाही विचार नाही, कारण की महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा आहे, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राची लक्तरं भाजपनं टांगून आता बंद केलं पाहिजे आणि जनतेचा आणि काँग्रेस पक्षाचा संयम आता त्यांनी बघू नये असा इशारा आम्ही या निमित्तानं देतो. कर्नाटकचे भाजपचे मी खरं तर राज्याचे उपमुख्यमंत्री. और अब आपको बता
दें कि पिंपरी चिंचवड में शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटिल पर कुछ गुंडों ने स्याही फेंक दी है। इसी घटना के बाद से महाराष्ट्र में राजनीति भी गर्मा गई है, जहां एक तरफ कांग्रेस ने इसे गलत बताया है, दूसरी तरफ भाजपा नेताओं ने भी आक्रोश व्यक्त किया। हालांकि चंद्रकांत पाटिल ने किसी के भी खिलाफ कोई कानूनी कार्रवाई नहीं करने की बात कही है। इस बीच भाजपा की महिला प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ ने पूरी घटना को दुर्भाग्यपूर्ण बताया। शब्दामागील भावना समजून न घेता सोयीचे अर्थ काढायचे आणि राजकारण करायचं हे महाराष्ट्रामध्ये सर्रास चालू आहे। अहो, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकर हे फार थोर व्यक्तिमत्व आहेत आपले, आणि त्यांचा अपमान करण्याचा विचार सुद्धा कुणाच्या मनाला शिवू शकत नाही। आमचे नेते माननीय चंद्रकांत दादा यांनी तो शब्द अनवधानाने वापरला आणि चूक लक्षात आल्यानंतर तात्काळ दिलगिरी सुद्धा व्यक्त केली। दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही त्यांच्यावरती शाई फेक करण्यात आली। ही तर महाराष्ट्रामध्ये लव जिहाद पर महाराष्ट्र सरकार में महिला बाल कल्याण मंत्री मंगल प्रभात लोढ़ा ने एक बयान दिया है। कहा है कि महाराष्ट्र में आगे भी श्रद्धा वालकर कांड नहीं होने दिया जाएगा। उन्होंने कहा कि 10 दिनों के भीतर 10 लोगों की कमेटी तैयार की जाएगी और ये कमेटी अंतर्राज्यीय विवाह के मामलों को सुलझाएगी। सभी बेटियों की रक्षा करना अब महाराष्ट्र सरकार का दायित्व है। पूरा महाराष्ट्र साथ है और जिन लड़कियों के टॉर्चर की सूचना मिलेगी, महिला बाल कल्याण विभाग तुरंत ही मदद करेगा। दिलेला आहे। एक 7 दिवसाच्या आत ते कमिटी डिक्लेअर होणार आहे। त्या कमिटीचं नाव आहे आंतरजातीय विवाह करून मुलं मुली जे आहे त्यांचे ते आपले जे मूल परिवारातून ज्यांच्या संबंध कमी झाला आहे त्यांच्या समस्याचे निराकरणासाठी समिती गठीत होणार आहे। 10 लोकांची समिती होणार आहे। ते श्रद्धा वालकर प्रकरणमध्ये जे काही झाला त्याच्या मूळमध्ये हे पण होता की साधारणतः मुलं मुली आपले परिवारचे नाराजगी करून ते आंतरजातीय विवाह करतात, ते आपले मूळ परिवारातून ते त्यांच्या संबंध विच्छेद असतात। ते जे ज्यांच्या बरोबर गेले नवीन संसार बसवला त्याने पण माहिती आहे की त्यांच्या कोणी आता फॉलोअप करणार नाही, म्हणून श्रद्धा वालकर प्रकरण झाला। असं होऊ नये म्हणून जे ते काय असं मुलं मुली आंतरजातीय विवाह करून पळवतात, आपले परिवाराची इच्छा विरुद्ध जातात, त्यांचे सरकार त्यांच्याबरोबर। महाराष्ट्र के पालघर से दिल दहलाने वाली एक घटना सामने आई है। यहां मुंबई और अहमदाबाद राजमार्ग पर एक कैब में महिला से छेड़छाड़ की गई और इसके बाद उसकी बेटी को भी चलती कार से बाहर फेंक दिया गया है। करीब 10 महीने की इस बच्ची को कैब से बाहर फेंकने के चलते उसकी मौके पर ही मौत हो गई है, जबकि उसकी मां को भी छेड़छाड़ के बाद बाहर फेंक दिया गया है। और सपा नेता आसिम आजमी ने महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के लव जिहाद को लेकर दिए गए बयान पर पलटवार कर दिया है। कहा कि फडणवीस को कुछ किताबें देना चाहता हूं और अबू आसिम ने यह भी कह दिया कि डिप्टी सीएम देवेंद्र फडणवीस लव शब्द से जिहाद को दूर करे। मैं उनको इस पर कुछ अच्छी किताबें भेज कर सकता हूं और जिहाद इन तुच्छ कामों के लिए नहीं है जहां कोई धोखे से किसी को बरगला कर इस तरह की घटिया काम को अंजाम दे सके। महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस जी का कहना है कि भाजपा शासित राज्यों में जिस तरह लव जिहाद के खिलाफ जिहाद प्रिवेंशन कानून बना, उसी तरह से महाराष्ट्र में बनना चाहिए। सबसे पहले मैं महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री जो पढ़े लिखे आदमी है उनसे कहना चाहता हूँ, आप लव जिहाद से जिहाद को निकाल दीजिए। जिहाद एक बहुत ही रिस्पेक्टेड वर्ड लफ्ज़ है। मैं इस पर आपको कई किताबें दे सकता हूँ। जिहाद कोई लुच्चे लफंगों जो किसी की बहन बेटियों को से शादी करें और वो धोखे से करें, ऐसी जगह पे जिहाद को इस्तेमाल करना एक बहुत बड़ा जुल्म है। जिहाद लफ्ज़ के साथ आप ज़रूर कानून बनाइए, मगर मैं आपसे पूछूं कि सर आज तक आपने किसी मुस्लिम जमात या किसी मुसलमान से ये सुना क्या कि जाओ हिंदू लड़कियों से शादी करो और बेटी बचाओ बहू लाओ के नाम। और उद्धव गुट के सांसद संजय राउत ने पत्रकारों से बात करते हुए कह दिया है कि गत 1 साल में भाजपा नेताओं की कटु राजनीति के कारण राज्य में कटुता निर्माण हुई है। सुधीर मुनगंटीवारांनी लोकशाहीचा अर्थ समजून घेतला पाहिजे। या देशाचे मुख्य न्यायाधीश काय म्हणतात ते समजून घ्या आपल्या लोकशाहीविषयी।
त्या देशाचे माजी मुख्य न्यायाधीश काय म्हणतायत ते समजून घ्या. लोकशाही कोण खतम करतं तेव्हा हे कोणत्या भ्रमात आहेत भाजपचे लोक ते मला कळत नाही. लोकशाही विरोधी पक्ष कसं काय सांगतो? तुम्ही लोकशाहीचा खून केला, तुम्ही न्याय व्यवस्था, निवडणूक आयोग, तपास यंत्रणा हे आपल्या टाचेखाली चिरटताय सगळे आणि विरोधकांवरती हल्ले करताय. इथेच लोकशाही मिळली. काल मराठवाडा साहित्य संमेलनामध्ये उद्धव ठाकरे यांचं भाषण हे मार्गदर्शक आहे. या देशात लोकशाहीची कशी रोज हत्या होते आहे या संदर्भात त्यांनी सविस्तर विश्लेषण केलेलं आहे. तर आज दिल्लीला चाललेला आहे आपण. हो, नक्कीच नक्कीच. संसद आहे, पार्लमेंट. चंद्रकांत दादा पाटील हे महाराष्ट्राचे सन्माननीय मंत्री, पण गेल्या काही महिन्यामध्ये वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये एक प्रकारची राजकीय कटुता का निर्माण झाली याला जबाबदार भारतीय जनता पक्ष. ही कटुता, ही विष निर्माण होण्यामागे भारतीय जनता पक्षाचं राजकारण, त्यांच्या भूमिका. आणि महाराष्ट्रात कटुता निर्माण झाली आहे मी म्हणत नाही, तर श्री देवेंद्र फडणवीस यांनी हे स्पष्ट केले. या राज्याच्या राजकारणामध्ये कटुता निर्माण झाली. तेव्हा मी म्हणालो कटुता दूर व्हायला पाहिजे. मग का दूर करत नाही? तुमच्याच कॅबिनेट मंत्र्यावर शाई फेकली. का शाई फेकली? गेल्या काही दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराज, सावित्री. मुंबई में मन की बात के नाम पर अभ्युदय वात्सल्य नाम की एक फर्जी मैगजीन बनाकर लोगों को ठगने का मामला सामने आया है। इसमें मैगजीन के मालिक ने मन की बात के अब तक के हुए सभी कार्यक्रमों का समावेश दिया है और साल 2023 में दिल्ली में राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू के हाथों किए जाने की झूठी खबर फैलाकर सैकड़ों लोगों से पैसे ठगने का काम किया। इस मामले में मुंबई पुलिस की क्राइम ब्रांच यूनिट ने मैगजीन के संपादक और मैगजीन अभ्युदय वात्सल्य के बाकी संपादक समेत 11 लोगों के खिलाफ मामला दर्ज किया है। एक यूनिट 11 के पास कल एक एप्लीकेट आए थे। उन्होंने हमको कुछ माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी इनकी मन की बात जो ये कंसेप्ट है उसके ऊपर एक सार ग्रंथ बनाने का प्रयोजन, एक मैगजीन जो अभ्युदय वत्सलम, ये मैगजीन के हेड जो है, पूरे संपादक और उनकी टीम, ये सार ग्रंथ बनाने के नाम पे बहुत लोगों से पैसा इकट्ठा कर रहे हैं, ऐसे बेसिक इन्फॉर्मेशन हमको मिली थी। और ये सार ग्रंथ जो पुस्तक बनाने का उनका प्रयोजन था, उनका ओपनिंग ऑनरेबल राष्ट्रपति महोदया उनके हाथ से 2023 साल में करने का उनका मानस था। ऐसा सोशल मीडिया पे वो कुछ पेजेस वो सर्कुलेट कर रहे थे और बहुत से बड़े बड़े जो इंडस्ट्रिस्ट है या बड़े लोग हैं उनको अप्रोच होके उनके माध्यम से ये पैसा इकट्ठा कर रहे हैं। ऐसा बेसिक इन्फॉर्मेशन हमको मिलने के बाद हमने कल एक और शिंदे गुट के प्रवक्ता किरण पावस्कर ने मंत्री चंद्रकांत पाटिल पर स्याही फेंकने वालों पर कार्रवाई की मांग कर दी है। कहा कि भड़काने वाले नेताओं पर कार्रवाई करनी चाहिए जिससे कि आगे इस तरह की घटनाओं पर रोक लग सके। चंद्रकांत दादांसारख्या सिनियर माणसाला, ज्यांनी महाराष्ट्राचं प्रांताध्यक्ष भाजपाचं घुसवलेलं आहे, सिनियर मंत्री आहे, त्यांनी आपलं वक्तव्य काय होतं आणि कशासाठी होतं याचा विपर्यास करून काही नेते मंडळींनी, इतर पक्षाच्या नेते मंडळांनी, विरोधी पक्षातल्या नेते मंडळींनी त्याला कसं मोठं हे करायचं आणि लोकांची माती कशी भडकवायची त्याच्यातला प्रकार आहे। आणि माती भडकवून भाषण करणारे म्हणजे खंजीर, त्याच्यानंतर तलवार, हात काढून टाका, मुळासकट उघडून टाका, ही जी भाषणं देणारी आहेत त्याच्यातनं झालेला हा प्रकार आहे। आणि या प्रकाराला कारणीभूत असणारे नेते आहेत, हे फक्त शाही फेक करणारा एक माथेबिरू असेल त्याच्यावर कारवाई करून चालणार नाही, तर अशा प्रकारची भाषणं करणारी जे आहेत आणि जी लोकांची माती भडकवत आहेत, फक्त आपलं सरकार गेलंय म्हणून लोकांची माती भडकवायची, हे जे नेते आहेत यांच्यावर पण अशी कारवाई व्हायला पाहिजे। एसटी कर्मचाऱ्यांनी 5 महिने सातत्यानं महिलांपासून सर्व आझाद मैदानला बसले आणि त्यानंतर
ती लोक 5 महिन्यानंतर आपल्या बंगल्यावर गेली, तर आपण त्यांना कर्नाटक के मुख्यमंत्री बसवराज बोम्मई के विरोध में सोलापुर शिवसेना एकनाथ शिंदे गुट ने कर्नाटक के मुख्यमंत्री के पुतले को फूंक दिया है। पिछले कई दिनों से चले आ रहे इस कर्नाटक राज्य सीमा विवाद को लेकर कर्नाटक राज्य कन्नड़ रक्षण वेदिका संगठन की ओर से महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का पहले पुतला दहन किया गया और उसी के विरोध में सोलापुर शहर में 4 हुतम्मा चौराहे पर शिवसेना के एकनाथ शिंदे गुट के जो समर्थक हैं उनकी तरफ से कर्नाटक राज्य के मुख्यमंत्री के पुतले को जवाबी हमला करते हुए उसे आग लगा दी गई है। कर्नाटक सरकार के विरोध में जमकर नारेबाजी भी की गई और इस बीच युवा सेना जिला प्रमुख सागर शितोड़े ने इसके खिलाफ इसका नेतृत्व किया है। और नागपुर मेट्रो रेलवे का गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में नाम दर्ज कर लिया गया है। वहीं कांग्रेस के प्रवक्ता अतुल लोढ़े ने कहा है कि नागपुर मेट्रो को गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में शामिल किए जाने पर पूरे महाराष्ट्र को गर्व है। नागपूर मेट्रोचं नाव हे गिनीज बुक मध्ये गेलं, याचा संपूर्ण नागपूरकरांना आणि महाराष्ट्राला अभिमान आहे। पण हे जे काँग्रेसचं ब्रेनचाइल्ड होतं, सरकार बदलल्यामुळे भाजपच्या काळात झालं, गडकरींचं याच्यामध्ये मोठं श्रेय आहे, त्यांना ते दिलं पाहिजे। पण आमचे पंतप्रधान इतके नार्सिस्ट आहेत, आय मी अँड मायसेल्फ, 2 रुपये 3 रुपये किलोच्या पाकिटवर सुद्धा ज्यांना स्वतःचं नाव पाहिजे, ते काय एवढ्या मोठ्या कामाचं श्रेय दुसऱ्या आपल्या टीम मेंबरला देणार? असा कॅप्टन राहू शकत नाही। आणि त्यामुळे आमचं तर असा विश्वास व्हायला लागला की भाजपचे जे कार्यकर्ते म्हणतात की गडकरींना मंत्रिपदावरही ठेवणार नाही आणि त्यांना पुढच्या लोकसभेची तिकीट पण देणार नाही, हे आता वास्तव आहे असं वाटायला लागलेलं आहे। असा पंतप्रधान होणे नाही। नागपूर मेट्रोचं नाव हे गिनीज बुक मनसे नेता अमैया खोपकर ने कहा है कि पाकिस्तानी फिल्म किसी भी हाल में भारत में रिलीज नहीं होगी। मनसे किसी भी कीमत पर पाकिस्तानी फिल्म और पाकिस्तानी कलाकारों का कुछ भी भारत में रिलीज नहीं होने दिया जाएगा। आने वाले 23 दिसंबर 2022 को एक पाकिस्तानी फिल्म है जो पाकिस्तान में उसकी निर्मित हुई है, द लीजेंड ऑफ मौला जट। उसका भारत में, हिंदुस्तान में, पूरे हिंदुस्तान में उसका थिएटर में रिलीज करने का प्लान इन लोगों का है। उसमें कुछ हिंदुस्तान के एजेंट है इन पाकिस्तानी फिल्म के, वो उनका प्रयत्न है कि हिंदुस्तान में ये फिल्म रिलीज करें। मैं ये वीडियो के माध्यम से उनको इशारा देना चाहता हूँ, इशारा नहीं, उनको एक धमकी समझिए। किसी भी प्रकार का पाकिस्तानी मनोरंजन, पाकिस्तानी फिल्म या पाकिस्तानी कलाकार हम हिंदुस्तान में उसकी परमिशन नहीं देते और उनको यहाँ पे आना, यहाँ पे। और देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महाराष्ट्र के दौरे पर पहुंचे। पीएम मोदी ने नागपुर को बड़ी सौगात दी और इस दौरान पीएम मोदी का महाराष्ट्र के सीएम ने स्वागत किया है। तो वहीं पीएम मोदी के स्वागत के लिए सांस्कृतिक कार्यक्रम का आयोजन भी किया गया। और इसी खबर के साथ ही महाराष्ट्र बुलेटिन में फिलहाल के लिए इतना ही। आप बने रहे हमारे साथ, देखते रहे आर्या न्यूज।